कर्जत खालापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात आल्याने प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे। या शिबिरात नागरिक विद्यार्थी यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे। या शिबिरात सर्व विभागाची माहिती लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। या शिबिराचा अनेकांनी लाभ घेण्याबाबत प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ यांनी आवाहन केलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्याबाबत महसूल मंत्रालयाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक जी.आर. जारी केलेला आहे। यामध्ये माननीय अपर मुख्य सचिव आणि माननीय आमचे महसूल मंत्री यांनी स्वतः फीसीद्वारे बैठका घेऊन सगळ्यांना अवगत करून ह्या योजनेमध्ये ज्या काय आपण लोकांना सुविधा देणार आहे, कशी शिबिर आयोजित करणार आहे याबाबतच्या चांगल्या सूचना दिलेल्या आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून आपण जे अगदी खेडेगावातील तळागाळातील जे सर्व स्तरावरचे लोक आहेत यांना त्यांच्या गावच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करून देणे, तसेच 7/12च्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सुविधा आहेत की जसं की 7/12 कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अनावश्यक नोंदी आहेत त्या कमी करणे, तसंच ज्या शासनाच्या आता मागील 2 वर्षांमध्ये जे काही नवीन प्रत्येक कायद्यामध्ये जे सुधारणा आलेल्या आहेत, जसं तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, बिनशेतीमध्ये सुधारणा आलेली आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये बऱ्याचशा कलमामध्ये सुधारणा आलेली आहे आणि त्या सुधारणाच्या अनुषंगाने लोकांपर्यंत ते काय ज्या सुधारणा आहेत त्या पोहोचवणे आणि त्याचे जे काही मुख्य लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे। अर्थात हा सुविधा आणि त्या योजना तिथं पोहोचवण्यासाठी तिथले जे काय असतील स्थानिक पत्रकार, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले सर्व विभागाचे आमचे प्रशासकीय विभागातील कर्मचारी अधिकारी आणि तिथले सगळे नागरिक यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या अशा प्रकारची शिबिरं राबवण्याचे शासनाने ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे शासनाने स्वतःच प्रोग्राम करून दिलेला आहे, जसं की 7 मार्चपासून ते 18 मे पर्यंत हा प्रोग्राम आहे आणि तो 4 तारखा जरी असल्या तर याच्यामध्ये आमचे सर्व सर्कल म्हणजे सर्कल हा घटक धरून त्या सर्कलवर किमान 2 महिन्यामध्ये एक तरी असं शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत वेगवेगळे आहेत, दाखल्याचे लाभार्थी असतील, 7/12च्या संमती लाभार्थी असतील, वेगवेगळ्या आदिवासीच्या एखाद्या योजना संमती लाभार्थी असतील, कृषीचे लाभार्थी असतील किंवा आमचे संजय गांधीचे काही लाभार्थी अजून वंचित असतील, जे वंचित लाभार्थी शोधले आणि त्यांना त्यांचे फॉर्म त्या जागेवर भरून घेणे आणि त्यांना शक्यतो लवकर त्यांना तो लाभ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। यासाठी आमची पूर्वतयारी झालेली आहे। आमच्या प्रत्येक सर्कलला एक पालक अधिकारी जो की उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या दर्जाचा पालक अधिकारी नेमलेला आहे।